खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस शहरातील रखडलेल्या महामार्गाचा नारळ फुटला। गेल्या अनेक महिन्यांपासून पलूस शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे। यामुळे नागरिक, व्यापारी, प्रवासी यांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत प्रसार माध्यमांसह सामाजिक, राजकीयसह सर्व स्तरातून रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू होता। आज अखेर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या सूचनेवरून गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे पलूस शहरातील रस्त्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव पुदाले, गणपतराव पुदाले, गटनेते सुहास पुदाले, भरत सिंह इनामदार, प्रकाश पाटील, गिरीश गोंदिल, विक्रम पाटील, रोहित दळवी, राजवर्धन गोंदिल, संदीप सिसाळ, कुमार माळी, परशुराम शिंदे, नितीन खारकांडे, अभिजित गोंदिल, अमोल भोरे, विजय डाके, सुग्रीव बुचडे, भीमराव भोरे, पवन मोरे, किरण माळी, किसन इदाटे, संजय गुर्जर, संदीप पवार, अमित चव्हाण, अजित शिंदे, प्रकाश भोरे, अमोल मदने, आशिष रावळ, विक्रम घोरपडे, सुरेश पुदाले, शेखर तसेच पलूस शहरातील सर्व व्यापारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। विजापूर हायवेमधील पलूस तालुक्यातील जे पुलाची कामं अपुरी आहेत ते आणि पलूस शहरामधील जो रस्ता आत्ता डांबरीकरण होणार आहे त्याचं कॉन्क्रीटकरण आणि उर्वरित ज्या काय आर्थिक गटरचं काम आहे त्या संदर्भात देखील आम्ही सगळ्यांनी माननीय खासदार विशालदादा पाटील आणि आमदार बाळासाहेब कदम यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। दोघांनाही प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर हे काम देखील मंजूर होऊन राहिलेली पुलाची कामं आणि पलूसमधील या रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं कामही लवकरात लवकर पूर्ण